संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही कालपासून पुण्यातल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामासाठी आहे. आपण पाहतोय की वारकऱ्यांची आलोट गर्दी जी आहे ती रात्रीपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी झालेली पाहायला मिळते. आपण पाहतो त्या टिंबर मार्केटपासून येणाऱ्या रस्त्यावरती ते थेट पुढे नानापेठेकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण पाहतो की जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्याचबरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या ज्या सजवलेल्या रथावरून नेल्या जातात त्या रथाचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती होत असते. वारकऱ्याची एवढीच इच्छा असते की जगद्गुरू तुकाराम महाराज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं चरणस्पर्शी व्हावा आणि त्यानंतर वारी झाल्याची धन्यता जी आहे ती प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. या गर्दीमध्ये सुद्धा आपण पाहतो की लहान चिमुकल्यांसहित वारकरी जे आहे ते तासनतास ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दीमध्ये जमलेलं पाहायला मिळतात. कारण या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एकच भावना आहे ती म्हणजे वारीवरती संपूर्ण आळंदी पंढरपूर या वारीच्या काळामध्ये वारी जरी करता नाही आली तरी चालेल, मात्र ज्या ठिकाणी पालखी मुक्कामासाठी आहे त्या ठिकाणी पादुकांचं चरणस्पर्श व्हावं एवढीच भावना या सगळ्या वारकऱ्यांमध्ये असताना आपण पाहतो की याच भावनेने सगळे वारकरी सकाळपासून पालखी विठोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अभिजित विशेष प्रदीप कापसे, टीव्ही मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.